तलावांचे शहर म्हणून ठाणे शहराची ओळख असून महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च करून तलाव संवर्धन मोहीम राबवण्यात येते. मात्र सध्या अनेक तलावांची स्थिती बिकट असून प्रदूषणमुक्त तलाव संकल्पना फक्त कागदावरच राहिल्याचं चित्र सध्या दिसतंय. ठाण्यातील मासुंदा तलाव म्हणजे ठाणेकरांची तलावपाळी हे वर्दळीचे आणि पर्यटकांचे प्रथम पसंतीचं स्थळ असून येथे संध्याकाळी खवय्ये व फेरफटका मारणाऱ्यांची मोठी गर्दी होत असते. सध्या येथे सिगल पक्षी पाहुणे म्हणून ठाण मांडत असून नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहेत. मात्र तलावात तरंगत असणारे पावाचे तुकडे, निर्माल्य, प्लास्टिक पिशव्या यामुळे पाणी प्रदूषित होत आहे. तर परदेशी पाहुणे सिगल आणि तलावातील मासे हे पावाचे तुकडे आणि निर्माल्य खात असल्याने त्यांच्या जीविताला देखील धोका निर्माण झालाय. ठाणे महापालिकेतर्फे प्रत्येक तलावाची काळजी व साफसफाई करण्यासाठी ठेकेदारांची नेमणूक करण्यात आली असून दिवसातून एकदा किंवा दोनदा साफसफाई केली जाते. तलाव प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेतर्फे मोहीम देखील राबवण्यात येते. नागरिकांनी निर्माल्य तलावात न टाकता कृत्रिम तलाव किंवा निर्माल्य कलशामध्ये टाकावे असं आवाहन करून त्याकडे पर्यटक आणि नागरिक दुर्लक्ष करत असल्याचं महापालिकेच्या उपपर्यावरण अधिकारी विद्या सावंत यांनी सांगितलंय. नमस्कार, माझं नाव सुरभी वालावलकर ठोसर. मी पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेसोबत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. आपण ठाणे महानगरपालिकेच्या कोलॅबोरेशनमध्ये 5 जून 2023 रोजी माझा तलाव हे कॅम्पेन स्टार्ट केलं, ज्यामध्ये आपण तलावांच्या बद्दल जनजागृती करतो. तलावांच्या बद्दलचा जो अवेअरनेस आहे, म्हणजे आता आपण जर तलावांची बघितलं सगळ्या तलावांचा स्टेटस, तर त्यामध्ये ब्युटिफिकेशन होत आहे, म्हणजे सुशोभीकरण होत आहे. पण आपला जो फोकस आहे पर्यावरण दक्षता मंडळाचा, तो सुशोभीकरणाच्या पेक्षा जास्त संवर्धनावर आहे. म्हणजे त्यामध्ये त्या तलावाचं संवर्धन झालं पाहिजे, ज्याच्यामध्ये जेणेकरून त्याच्यातली बायोडायव्हर्सिटी जी आहे त्या तलावातली किंवा तिकडचे जे जलचर आहेत त्या तलावात राहतात, त्याच्या बाजूला जी वृक्षराजी आहे, तर त्या सर्वांचं देखील त्यासोबतच कन्झर्वेशन झालं पाहिजे, जेणेकरून तलावाची हेल्थ आहे ती चांगली राहील. तर हा आपला मुख्य उद्देश आहे. आणि याच्यासाठीच आपण सर्वात महत्त्वाचा जो एज ग्रुप असतो, ज्यांच्यासाठी आपण अवेअरनेस करणं आवश्यक असतं, तो म्हणजे शाळेची मुलं. तर म्हणून आपण याला शाळेचे विद्यार्थी जोडणं आपण हे सुरू केलं. प्रत्येक तलावाला आपण एक शाळा जोडणं सुरू केलं. आणि हा आता ऑलमोस्ट आपल्या 1.5 वर्ष आता झाला आहे या उपक्रमाला. आणि आज मला सांगायला खूप आनंद होतो की 35 तलावांना आपण ऑलरेडी शाळा जोडलेल्या आहेत. आणि त्या शाळांचे जे विद्यार्थी आहेत ते रेग्युलरली तलावावर जाऊन त्याचं ऑब्झर्वेशन घेतात. आणि आपण एक गुगल फॉर्म देखील तयार केला आहे, जो मुलं आपल्याला भरून पाठवतात. म्हणजे काही वेगळं तिकडे दिसलं तलावावरती, कोणी कचरा टाकताना आढळलं किंवा कोणी माशांना किंवा पक्ष्यांना खायला घालताना आढळलं, तर ही जी मुलं आहेत ते आपल्याला ते ऑब्झर्वेशन जे आहे ते भरून पाठवतात. आणि आपण तसं ठाणे महानगरपालिकेला रिपोर्टिंग करतो की या तलावावरती ही समस्या आहे. तर असं आपलं हे माझा तलावाचं काम सुरू आहे. आणि असं सांगितल्याप्रमाणे माझा तलाव मोहीम जी आपण सुरू केली आहे त्याला तर 1.5 वर्ष पूर्ण होत आहे. 5 जून 2023 आपण ही मोहीम सुरू केली आणि त्याच्या अंतर्गत आपण बरेच उपक्रम आतापर्यंत राबवले. त्यामध्ये एक आपण ठाण्याच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये आपण तलावांची पहिली परिषद देखील घेतली, ज्यामध्ये मुलांनी येऊन त्यांचे विचार या परिषदेमध्ये मांडले. म्हणजे आतापर्यंत जे मागे मी आत्ता मगाशी सांगताना असं म्हटलं की ऑलमोस्ट 35 तलाव जे आहेत ते 35 शाळांनी दत्तक घेतले आहेत. तर या दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांनीच येऊन तिकडे आपण त्या मुलांचं पॅनल डिस्कशन ठेवलं होतं, ज्यामध्ये मुलांना काय वाटतं की त्यांनी तलाव कशा प्रकारे स्वच्छ केला गेला पाहिजे, यामध्ये TFCचा रोल काय असावा, नागरिकांचा रोल काय असावा आणि शाळांचा रोल काय असावा, याबद्दल मुलांनी त्यांचे विचार मांडले. तर हे कॉन्फरन्स आपण अतिशय सक्सेसफुली नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्येच केली तर असेल. आणि आता 22 मार्चला जागतिक जलदिन असतो, त्यानिमित्ताने आपण बेडेकर हायस्कूल जे आहे ठाण्यातली, त्यांच्यासोबत आपण एक कार्यक्रम करत आहोत मासुंदा तलावावरती. तर ते शाळेपासून तलावापर्यंत आपण रॅली काढणार आहोत, अवेअरनेस रॅली. आणि नंतर मग ती मुलं तिथे पथनाट्य सादरीकरण करणार आहेत मासुंदा तलावावरती. तर सर्वांना विनंती आहे की तुम्ही या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहावे. 22 मार्चला सकाळी 7:30 वाजता आपण हा कार्यक्रम करत आहोत मासुंदा विषयी जर सांगायचं स्पेसिफिकली तर मासुंदा म्हणजे आपण ठाण्याचा हार्ट म्हणू शकतो, कारण की एवढा सगळ्यात जुना आणि सगळ्यात मोठा तलाव आहे ठाण्यातला तो. आणि पूर्वी हा तलाव जर तुम्हाला माहित असेल तर पूर्वी कोपिनेश्वर मंदिरापर्यंत पसरलेला होता, परंतु आता तो मधला रोड आणि ब्रिज बांधल्यामुळे तलाव थोडा लहान झाला आहे. साईज आपण जर पाहिली तलावाची तर तो छोटा झाला आहे, परंतु अजूनही तो तलाव खूप सुंदर आहे. आणि त्यात तो तलाव असाच राहावा यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करणं आवश्यक आहे. म्हणजे ठाणे महानगरपालिकेसोबत प्रत्येक नागरिकाचं देखील कर्तव्य आहे की त्यांनी तो तलाव माझा तलाव आहे असं त्यांना वाटायला हवं आणि तो तलाव स्वच्छ ठेवण्याची ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तर पहिली गोष्ट घ्यायची तर आपण निर्माल्याबद्दल सांगू शकतो की तलावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माल्य टाकलं जातं. जरी तिकडे निर्माल्य कलश आहे किंवा बाजूला जो आर्टिफिशियल पॉन्ड केला आहे
तर लोकांचा असा गैरसमज आहे की तो जो पॉन्ड आहे तो निर्माल्य टाकण्यासाठी केलेला आहे, परंतु तो गणपती विसर्जनासाठी केलेला आहे, आर्टिफिशियल पॉन्ड. तर त्यामध्ये शक्यतो निर्माल्य टाकलं जाऊ नये, कारण निर्माल्य टाकण्यासाठी बाजूला निर्माल्य कलश ठेवलेला असतो, तर त्यामध्ये आपण हे निर्माल्य टाकू शकतो. आणि ऍक्च्युली एक सजेशन द्यायचं म्हणजे प्रत्येक तलावावरती 2 वेगळे कलश केले गेले पाहिजेत. एकामध्ये पूर्ण प्लॅस्टिक टाकलं गेलं पाहिजे आणि दुसऱ्यामध्ये निर्माल्य टाकलं गेलं पाहिजे. म्हणजे आपली ही सवय असते की आपण प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून आणि घट्ट बांधून निर्माल्य टाकतो, तर अतिशय चुकीचं आहे. निर्माल्य जे आहे ते वेगळं गेलं पाहिजे आणि प्लॅस्टिक जे आहे ते वेगळं केलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्याचं पुढची जी प्रोसेस असते वेस्ट मॅनेजमेंटची त्याकरता हे इझी होतं. तर हे एक सजेशन आहे त्याबद्दलचं. आणि दुसरा पॉईंट असा आहे की जे आपण तिथे माशांना आणि पक्ष्यांना खायला घालतो, तर हे देखील अतिशय चुकीचं आहे. पुराणामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे, असं वाटतं की पक्ष्यांना किंवा मुक्या जनावरांना खायला देणं हे पुण्याचं काम आहे. परंतु असं हे प्रूव्ह झालेलं आहे की हे जे मुके जनावर असतात त्यांचं जे खाणं आहे ते निसर्गामध्ये अवेलेबल असतं आणि आपण त्यांना जे देतो ते त्यांच्याकरता जंक फूड असतं. म्हणजे आपण जर रोज पिझ्झा, बर्गर, न्यूडल्स हे खाल्लं तर आपल्या पोटावरती काय परिणाम होईल, तो सेम परिणाम या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या आणि इव्हन माशांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती होतो. त्यामुळे त्यांना खाणं देणं हे चुकीचं आहे. आणि आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, म्हणजे आम्ही काही तलावावर आलो तिकडे लोक त्यांना न्यूडल्स किंवा इव्हन म्हणजे चायनीज पण देताना आम्ही पाहिलेलं आहे. तर हेही अतिशय चुकीचं आहे. म्हणजे इव्हन त्यांना गहू आणि हे देणंही चुकीचं आहे. आणि पाव, नंतर प्रोसेस्ड फूड जे आहे कणिक, हे देखील त्यांना देता कामा नये, कारण कुठल्याही प्रकारचं प्रोसेस्ड फूड त्यांना देणं हे त्यांच्या हेल्थसाठी खूप घातक असतं. त्यामुळे मी सर्वांना विनंती आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचं खाणं या जनावरांना देऊ नये. आणि कबुतरांना तर अजिबात देऊ नये, कारण त्यांच्यापासून आपल्याला देखील श्वसनाचे विकार होतात, हे देखील प्रूव्ह झालेलं आहे. त्यामुळे आता ऍक्च्युली ठाण्यातली जी संस्था, मुंबईतली संस्था आहे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी BNHS, त्यांनी याबद्दल एक मोठी मोहीम सुरू केली आहे कबुतरांना खायला देण्याबद्दल. तर त्याच्यामध्ये त्यांनी सगळे सायंटिफिक गोष्टी मांडल्या आहेत की का त्यांना आपण खायला देऊ नये आणि का त्या पक्षाच्या आपण जवळ जाऊ नये. तर हे तुम्ही सर्वांनी नीट लक्षात ठेवून कुठल्याही प्राण्याला किंवा माशाला, पक्षाला आपण खायला देऊ नये. आता सगळ्या तलावांना बोटी दिल्या गेल्या पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे तिकडे जे साफसफाई करतात त्यांना सगळ्या प्रकारचे इक्विपमेंट्स दिले गेले पाहिजे. म्हणजे त्यांना गमबूट दिले गेले पाहिजे, त्यांना ग्लोव्ज दिले गेले पाहिजेत. कारण बऱ्याच प्रमाणात तलावामध्ये काचा असतात किंवा प्लास्टिक कचरा हा सगळा जो असतो, तर ते साफ करताना त्यांना त्यांच्या हेल्थची रिस्क असते की ते आपली स्वतःचा जीव धोक्यात घालून पाण्यामध्ये उतरून कचरा साफ करत असतात. तर त्यामुळे त्यांना सगळ्या प्रकारचे सेफ्टी इक्विपमेंट्स दिले गेले पाहिजेत. मास्क त्यांना दिलं गेलं पाहिजे. तर मास्क देखील मला आढळलं नाही कुठल्या तलावावरती त्यांच्याकडे आहे असं. तर हे त्यांना या गोष्टी त्यांना दिल्या गेल्या पाहिजेत असं